जेव्हा तुम्हाला स्वयंपाकाचा प्रचंड कंटाळा येतो तेव्हा तुम्ही काय करता? हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा दिवस ना बापरे, आज ना अजिबात स्वयंपाक करायचा मूड नव्हता. पण रिकाम्या पोटी झोपून कसं चालेल? सो आय डिसाइडेड आज काहीतरी नवीन ट्राय करूयात. काहीतरी एकदम क्विक, इंटरेस्टिंग आणि सुपर टेस्टी. तर आज आम्ही बनवणार आहे चिकन हॉटडॉग. तुम्हाला माहिती आहे, इट इज अ व्हेरी फेमस डिश हिअर इन डेन्मार्क. म्हणजे इथल्या लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हा एकदम कम्फर्ट फूड आहे. ऑल टाइम फेवरेट. सो म्हटलं आज आपणही डेन्मार्क स्टाईलने डिनर करूयात. आणि तुम्ही बघितलं का माझे दोन्ही सुपरमॅनची मस्ती कशी चालू आहे ते? त्या दोघांना बघून ना माझा मूड एकदम फ्रेश होऊन जातो आणि माझा थकवा कुठे गायब होतो ना समजतच नाही. हॉटडॉग बनवताना सर्वात बेस्ट गोष्ट काय आहे माहितीये का? नो पसारा, नो टेन्शन. फक्त 10 मिनिटात रेडी होतो. हा बनवायला इतका इझी आहे ना की तुम्ही थकून आल्यावर याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन असू शकत नाही. आणि तुम्हाला रेडीमेड चिकन आणि बन मार्केटमध्ये दोन्ही अवेलेबल असतात. नेहमीप्रमाणे बच्चा मला मदत करायला हजर आहे. मी कितीही थकले असेल ना तर हा सोबतीला असेल ना तर माझं काम एकदम सोपं होऊन जातं. थँक्यू बच. चला तर मग तुम्हाला सांगते हॉटडॉग कसा बनवायचा. हे बनवणं खूप जास्त सिंपल आहे. फर्स्ट मी काय केलं, पॅनमध्ये बटर पेपर टाकला, त्याच्यावर ऑइल टाकून दोन्ही साईडून चिकन शालो फ्राय करून घेतलं. त्यानंतर बनमध्ये भरभरून सॉस आणि मेयो टाकायचा. त्यानंतर आपण शालो फ्राय केलेला चिकन रोल त्या बनमध्ये व्यवस्थित घालायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मजा कधी आली? बन खूप सॉफ्ट असल्यामुळे ना आमचा एका साईडून सॉस आणि मेयो बाहेर आला आणि आमच्या हॉटडॉगचा चकनाचूर झाला. नंतर ना आम्ही हॉटडॉग चांगले बनवले आणि हे खायला खूप जास्त टेस्टी असतात. तुम्ही पण डेन्मार्कमध्ये असाल तर हॉटडॉग नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.